मॅम आता जी आपण पेशंट पाहिली त्या पेशंटचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी डिलिव्हरी डेट दिलेली आहे ती आणि जी सोनोग्राफीमध्ये आलेली आहे ती, तर ते वेगवेगळी का आहेत? तर असं होऊ शकतं. जेव्हा तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे जाता तेव्हा गायनेकोलॉजिस्ट तुमच्या LMP म्हणजे तुमच्या लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडनुसार तुमची ड्यू डेट कॅल्क्युलेट करून देतो. आणि जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करता तेव्हा रेडिओलॉजिस्ट बाळाची क्राऊन रम लेंथ म्हणजे बाळाची टोटल लेंथवरून ड्यू डेट कॅल्क्युलेट करून देतात. काही वेळेला जरी तुमची प्रेग्नन्सी फॉर एक्झाम्पल 8 वीक्सची असेल तर ती कधी कधी 7 वीक्स 3 डेज 4 डेज असं दिसू शकते. त्यामुळे कॅल्क्युलेट केलेल्या डिलिव्हरी डेटमध्ये डिफरन्स दिसू शकतो. हा डिफरन्स जर 5 ते 7 दिवस असेल तर युजली तो बदलण्याची गरज नाही आहे. मग तुमची ड्यू डेट ही युजली LMP नुसार बरोबर आहे. पण काही वेळेला जसं आपण म्हणतो की 28 दिवसामध्ये 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. काही जणांचं ओव्ह्युलेशन लवकर होतं, काही जणांचं डिलेड होतं, काही जणांचं डिलेड कन्सेप्शनही असतं. काही जणांचे मूळतःच पिरियड्स थोडेसे इरेग्युलर असतात. कधी कधी 3-4 दिवस पुढे जातात, कधी कधी ते लवकर येतात. अशा वेळेला जर डिलिव्हरीच्या डेटमधला दोन्हीतला डिफरन्स हा जर 5 ते 7 दिवसाच्या वर असेल तर पुढच्या वायबिलिटी स्कॅन नंतरचं पुढचं स्कॅन म्हणजे NT स्कॅनमध्ये जी डेट येते त्याची कंपॅरिझन करून तुमची फायनल डेट ऑफ डिलिव्हरी दिली जाते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. जर 2 डेट्समध्ये डिफरन्स असेल तर तुमचे गायनेकोलॉजिस्ट नक्कीच तुम्हाला मदत करतील. थँक्यू.